हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आमचं प्लॅनिंग शेतात जायचं आहे आणि तिथे जाऊन मी आज पतंग उडवणार आहे. कारण 2 दिवस मी आजारी असल्यामुळे मला पतंग उडवता नव्हती आली, म्हणून आज मी पतंग उडवणार आहे वावरात जाऊन. चला तर मग जाऊया. आता आम्ही वावरात जाण्यासाठी निघालोय. पप्पा मागून गाडी घेऊन येतात ते. आता आम्ही पोचलोय आणि आता आम्ही थोडं मेथी काढायला बसणार आहे आणि मग त्याच्यानंतर पतंग उडवणार आहे. मम्मी आणि पप्पा लगेच मेथी कोथिंबीर काढायला सुरुवात पण झाली. हा पहा आमचा कांदा मम्मीने ह्याची खुरपणी केली म्हणून हा खूप छान आता फुटलेला आहे. आणि इथं आता कोथिंबीर होती ती आता आम्ही विकायला दिली आहे म्हणून आता थोडीशी दिसते आणि पुढं मेथी आहे. हा बघा हरभरा किती छान फुटला. आता ह्याला काही दिवसांनी फुलं येतील आणि मग शेंगा येतील. आणि ह्याच्याच कडेला लसूणची पण खुरपणी केलीत म्हणून खूप छान आता फुटलेला आहे लसूण पण. ह्याला खतबीट टाकले आणि खरं तर हे पहा आपला गहू किती छान फुटला आणि एकदम हिरवा हिरवा झालेला आहे. किती बघायला पण किती सुंदर वाटते. वाव ब्युटिफुल. आणि इथं केळीच्या झाडाला सुद्धा गड पण आलेला आहे. हे पहा काही दिवसांनी आता हे केळी पिकतील पण. हा एक गड आम्ही आहे ना घरी चालवलेला आहे खाण्यासाठी. आता ह्याला काही दिवस आम्ही घरी पिकायला ठेवणार आहे. पहा किती छान आहे. आणि ह्या गावरान केळी इतक्या छान असतात ना, खायला एकदम गोड असतात, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि आता मम्मी मेथी कोथिंबीर उपटस तर मी आता इथं पतंग उडवणार आहे. पप्पांना काम होतं म्हणून पप्पा घरी गेले ते सध्या. आणि मग आता मी पतंग उडवायला चालू करणार आहे. संक्रांतीला आजारी असल्यामुळं मला पतंग उडवता आली नाही म्हणून आज उडवते. वावरात आले, वावरात कसं वारं पण असतं आणि झाडं पण नाही जास्त म्हणून अडकण्याची पण भीती नाही. पण ही पतंग उडायचंच नाव घ्याय नाही. गेली 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 करते पण ती उडत नाहीये कारण माझी पहिली वेळ म्हणून सारखी खाली येते. गेली आता पहिलं ते इतके उंच गेलते पण ते नेमके खाली आले. पतंग तर काय उडाना म्हणून आता आम्ही घरी चाललोय. मग हे पहा घरी जाता जाता तुम्हाला म्हणलं आंब्याचा मोहर दाखवू कसा आलाय ते. थांबा 1 मिनिट. हा पहा मोर कसा आलाय आंब्याच्या झाडाला. आणि आज तुम्हाला मी विहीर दाखवणार आहे आमची. ही पावसाळ्यात ही पूर्ण भरती. आता पाणी खाली गेले, नाही तर पावसाळ्यात ती पार वरती येते पाणी तिचं. आणि इकडे एक मंदिर आहे छोटस, हे पहा. येताना आलो आम्ही गाडीवर, आता चलत चाललोय. आणि हे पण आमचंच वावर आहे. इथं अख्खीकडे कांदा लावलेला आहे, मध्ये मध्ये मुळा सुद्धा लावलाय. आमचं एंट्री गेट आहे इथून येण्याचं. इथून खालचा अख्खा आमचं शेत आहे. तुम्ही कधी अंजिराचं झाड पाहिलंय का? हे समोरचं अंजीरचं झाड आहे. हे पहा हे अख्खा तरकारी मालाचं आहे. म्हणजे हा माल अख्खा मार्केटला विकायला जातो. हा फ्लावर आहे आणि तिकडं लाल माठ, कोथिंबीर, मेथी, पालक होतं. आणि पुढं कोबी आहे. हॅलो गाईज, मी आत्ता घरी पोहोचलेले आहे शेतातून. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.